आहे मी. मस्त आहे. मैंने भेजी मुझसे फालतू मत चल बोलो और मैं ना मालूम मैं तेरा नाम भी नहीं लिया ऐसे कर मैं ना मालूम. असे कानातले घेतले मी 2 जोड. खूप छान आहे. तुला हा सगळ्यात मस्त सेक्शन आहे. वा गणपती बाप्पा किती बघू शकता इथे. हां इथे मस्त पिठलं ठेचा भाकरी घेतलेली आहे मस्त खांदेशी आणि मस्त पराठे होत आहे बघू शकता. इतके छान छान आहे ना बघू शकता. आता सगळे काढलेले आहे. सिरॅमिकचं खूप कलेक्शन आहे मोठं. मला तर खूप आवडतात भांडे सिरॅमिकचे. मी इथूनच ती बरणी वगैरे घेतलेली आहे. आणि कप पण खूप छान छान आलेले आहेत. तर असे कप पण घेतलेले आहेत मी. भारी एकदम. हे पण कप किती मस्त आहे. वेगळे कलरफुल. हे असं द्यायचं बघ मला. कसं हे असं आता खाली पडणार नाही. तीच कप बशीच आहे. हां मला ना कप पण बघायची होती. बघू कसं हाय प्राईस सांगतात ते कमी पण नाही करत. पण शेवटी जेव्हा लास्ट नाही का म्हणजे नेतात ना त्यावेळेस खूप कमी प्राईस मध्ये आम्ही इथे घेतो प्लांटर. किती छान आहे पहा ना. आऊल. आणि असं म्हणतात की आऊल ठेवले ना घरामध्ये तर एकदम चांगलं असं लक्ष्मीचं वाहन आहे. तुम्हाला माहिती आहे आऊल. तर आऊलचं काहीतरी ठेवावं घरामध्ये. कुंडी ठेवा तुम्ही काही पण ठेवा पण ठेवायचं म्हणून मग आऊलच्या खूप कुंड्या असतात प्लांटर असतात. माझ्या घरात आहेच आऊलचं ऑलरेडी. तर बघू शकता असं सिरॅमिकचं आहे. हां हे पण ही बोनसाई लावण्यासाठी बरं का. बोनसाई लावण्यासाठी हे इथे असेल ना. हे कमी असतील ती बोलतो ना. विचारू का भैया हे कितने की आहे. 220. मग ते उलट चांगले ना 150ला आऊल. डायरेक्ट ती कुंडी 220ला सांगितली त्यांनी. आणि काय असतं गार्डन मध्ये ठेवायचं का याच्यावर शोपीस म्हणून. तर असे खूप छोटे छोटे बघू शकता एवढ्या. हे किधर रखने के लिए भैया. टेबल पे रख दो सूटकेस में रख दो. प्लांट में भी लगा दो 4 और जैसे प्लांट इतना प्लांट मध्ये असं उसके 4 और लगा दो. बघू शकता असं. अच्छा दिखता है. शोपीस है बस ऐसे ही. हां वेगवेगळे आकार केलेले. मशरूम आहे हे प्लांट मध्ये अशी मशरूम. भारी एकदम डेकोरेशन. तर असं आहे एवढं. तिकडे डोनट वास वगैरे तुम्हाला दाखवते असं. आणि ते डोनट वास सुद्धा घेतलेले मी. तर ही सुद्धा अशी मी घेतलेली घरामध्ये 3-4 घेतलेले आहेत बघू शकता. आणि त्या जर मोठ्या कुंड्या पाहिल्या असेल तुम्हाला अशा मोठ्या घेऊ शकता तुम्ही गार्डनमध्ये मस्त. वृंदावन सुद्धा आहे इथे. आणि असे डक आहे मस्त. तर असे डक सुद्धा मिळतील तुम्हाला. कप मिळतील. भारी कप इथे. हे पण कप किती मस्त आहे. ऐकलं का. तिकडे बघू ना नंतर. मला ना कॉफी कप पण घ्यायचा एक असा. बघू तर कोणती इधर है ना रखी हुई. नहीं ना ये अलग है. हाँ ये
हे कप घेतलेले आहे मी, मस्त आहे. मैंने भेजी मुझसे फालतू मत चल फॉलोवर नहीं मैं ना मालूम मैं तेरी कसम तेरा नाम भी न लिया ऐसे कसम मैं नहीं मालूम मेरी रिकॉर्डिंग तो भई होगी तो वापसी बोला हाँ नहीं सुन लेना किसका नाम आ रहा है कप घेतलेले मी. बनाई से बात नहीं करिए हे मॅट फिनिश आया तो सीधा मुल्ला जी का फाइल लेके गया वगैरह कहाँ करा भाई मैं अपनी दुकान पे नको बोले शायद असं. मुल्ला से बात करा कशाला हातात घेते निकला नहीं इथूनच यायचे ना परत. मी खूप छान कप घेतलेले मॅट फिनिश. मला कधीचे कप घ्यायचे होते तर कप घेऊन झाले, तिथे ठेवले त्यांच्याकडे कारण मधून फिरून येणार ना. आणि मग त्यांना म्हटलं राहू द्या तिथे, मग आली का घेईल. चला आता बघू आपण मध्ये. हां गरम हो रहा है का देखो. 2 मिनट रुको हाँ 2 मिनट मिलता है एकदम लाइट तो सही नहीं लगेगा. तर इथे धूपदाणी पण आहे बघू शकता मस्त. पूरी तरह के दिखाने नहीं ना वो तो मेरे पास है वो ऊपर वाला है ये वाला है. लाईट वाला आहे लाईट. हे पण आहे धूपदाणी. कशासाठी आहे त्याच्या वगैरह सर कुछ जलाने के लिए जाऊ यार हातात ठेव. हां मी वाईड अँगल येतं बरोबर सगळं येतं वाईड अँगल. वरती ठेव. असं बोल असं कर ना. असं नाही उलट हां असं हां. ते स्वतःला इकडे जातं. कुठे गेलं ते तिच्याकडे इकडे घेतलं ते हां ते कप तिकडे कप त्यांच्याकडे आहे, लक्षात ठेवा. हां नाही जाऊ कसं निघून. इथे लोणचं होते ना, लोणचं होते इथे. काय किवी ना. अंजीर का किती मोठे मोठे अंजीर. चेरी ही ड्राय चेरी. खादी खादीचं आपल्या इथे जायचं एकदा. छोट्या मोठ्या जरा ना 150 का लगेगा. दोन घ्यायचे. हां नाही सर बोलता नहीं 150 ही पण ना मम्मी वरती छान आहे. 100 रुपये हो लॉंग हो ना पिशी सारखं का हे ना हे मस्त वाटतं जरा. हे कसं जातं इकडे 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 त्याच्यावर 200 छान ते बघ 200ला जातं. कसं दिलं हे पिनांचं हे बघ रे. माही असं काही कार्यक्रमाला नाही मला मस्त वाटेल ना. अशीच राहतात स्टाईलमध्ये घ्यायची असेल तर अशीच राहतात. लांबूनचे क्लिप्स किती छान. काय काय बोलले ऐकलं मी तुमचं. काय स्वेटर का छान वाटेल तुम्हाला. ते बघ ते मस्त आहे. बघू शकता इथे अशी उडायची ना. हां तर हे घेतलेले मी तिथून कानातले असे कानातले घेतले मी 2 जोड. खूप छान आहे. तर अजून बघते इथे बघू शकता गणपतीचं सगळं साहित्य मिळेल डेकोरेशनचं. तर बघू शकता डेकोरेटिव्ह आयटम. इथे 30 रुपयाला सगळं दाखवलं होतं मी तुम्हाला.
तर इथे सगळ्या उडनच्या वस्तू सुरू येतात बघू शकता. इथे सगळ्या उडनच्या वस्तू नवीन काढलेल्या आता, त्या दिवशी काहीच नव्हतं बघू शकता. इथे सगळ्या उडनच्या वस्तू आहे आपल्या चलती यारा, आणि पण भारी क्वालिटीचे पण खूप महाग. आणि ते मला कॅबिनेट खूपच आवडतात त्या साईडचे. खूप भारी, मला इथलं शिक्षण खूप आवडतं. हा, सगळ्यात मस्त शिक्षण आहे. वा, गणपती बाप्पा किती बघितलं का? मग तेच सांगतोय. बापरे, इथलं शिक्षण इतकं आवडतं मला. सगळं अँटिक आहे बघू शकता पूर्ण बघू शकता. आणि गणपती बाप्पाचं इतकं छान आहे, सगळं कोरीव काम केलेलं आहे बघू शकता, एकदम मस्त. आणि ह्या ठिकाणचं डायरेक्ट मोठी फ्रेम आहे ही, मोठ्या याच्यावर केलेले पूर्ण कोरीव काम आहे. तर सगळं विष्णू, गणपती, लक्ष्मी माता वगैरे सगळं काढलेलं आहे. आणि हे डोर किंवा आपल्या सोप्याच्या वरती लावायला खूपच छान आहे, भारी एकदम. इतकी छान कला आहे ना खरंच बघू शकता. तर हे नवीन वस्तू आता काढल्यात, मागच्या वेळेस बघितलं नव्हतं मी, तर ह्या आता नवीन काढलेल्या आहे. आणि हे सगळं सोपे वगैरे फर्निचर मिळून जाईल ते या ठिकाणी. इथे डायनिंग टेबल्स वगैरे आहे. चला आता काहीतरी खाऊ मस्त. इथे मस्त पिठलं, ठेचा, भाकरी घेतलेली आहे मस्त खांदेशी, आणि मस्त पराठे होत आहे बघू शकता. वा, हा कुठं? हा बोल ना. हा येतोय ना. कुठे गेले? पार्सल द्यायचं आहे का? छान पार्सल द्यायचं. हा ना भाजणी थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ. भाजी तर इथे मस्त ना भाकरी भेटलेल्या आहे 200 रुपीजमध्ये. ठेचा भेटला, आणि इथे काय म्हणतात आपलं, काय म्हणतात, भरीत भेटलं आणि लोणचं. टेस्ट करून सांगते बरं कसं झालं. तर पहिल्यांदा थोडासा ठेचा आणि आपलं भरीत, मस्त गरम गरम भाकरी आहे मस्त एकदम खांदेशी चव आहे, एकदम भारी. मस्त एन्जॉय करतो. आणि नंतर बोलू तुमच्याशी. आता आम्ही बाहेर आलो आणि इथे सगळे प्लांट्स तुम्हाला माहितीच आहे, दाखवले होते मागच्या वेळेस. मस्त ना पिठलं, ठेचा आणि हे पिठलं नाही आपलं ठेचा आणि भाकरी आणि भरीत खाल्लं मस्त. खूप मस्त स्पायसी होतं, पोट भरून गेलं. आणि इथे ना कप घेतलेले, घर जाऊन दाखवतेच तुम्हाला. आणि कियाराला मॅजिक बुक्स घेतल्या मस्त. चला, तर आम्ही घरी आलो तर 9:45 वाजून गेले होते. तर मग खिचडीच टाकली, आणि तुम्हाला माहिती मी मस्त भाकरी आणि भरीत खाल्लं. तर त्याच्यामुळे भूक पण नाही, आणि उपवास पण होता दिवसभर माझा. तर मग घेतलं तिथेच उपवास सोडून. तर मी ना इथे मस्त छान कप आले, तुम्ही बघितले असेल. तर मला खूप आवडले होते कप, आणि घ्यायचेच होते मला कधीचे.
आणि इथे ना हे आणलेलं आहे धूपदाणी, इलेक्ट्रिक बर्नर, कापूरदानी म्हणतात त्याला, धूपदानी नाही कापूरदानी. तर हे आणलं. एक आहे आमच्याकडे, पण हे ना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आणलं, रूममध्ये वैभवच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये लावायला ही घेतलेली आहे. आणि हे ना कियाराला मस्त मॅजिक बुक घेतलेली आहे. तर त्याच्यात 1 2 3 4 बुक्स आहे आणि पेन पण आहे. तर तुम्हाला दाखवते, खूप छान आहे. म्हणजे त्याला ड्रॉ केलं ना तर ते लगेच आपोआप गायब होऊन जातं थोड्या वेळाने. तर तुम्हाला दाखवते मी. तर अशा 4 बुक्स आहे, अशा मॅजिक बुक. तर मी तुम्हाला दाखवते. पहिली आहे ही अशी नंबर्सवाली आहे. तर त्याला ना असे कोरलेले असे नंबर्स आणि त्याच्यावर फक्त ड्रॉ करायचं आहे आणि हँडरायटिंग म्हणजे करायची आहे. तर मग हे आपोआप नंतर गायब होऊन जातं. बघू शकता. हा मॅजिक. केरळला, आमच्या केरळला न्यायला कुठे पण गेलो ना आम्ही, वैभवच्या हॉस्पिटल जातो किंवा कुठे गेलो तर तिला हे घेऊन जाईल मी. मग ती कसं टाइमपास तिचं ड्रॉ वगैरे ना अभ्यास आहे. मस्त आहे मॅजिक बुक्स, मुलांना छान आहे. म्हणजे एकदम प्रॅक्टिस होते, आपलं रायटिंग पण छान सुधारते. तर अशा मॅजिक बुक्स घेतलेल्या आहेत तिथून. आणि त्याच्यासोबत ना भरपूर असे पेन भेटले आहे. म्हणजे एक पेन भेटला आहे, रिफिल्स भेटलेले आहे. आणि हे काय भेटलंय रबर काय काय माहिती. हा तुला असा पेन भेटलेले, रिफिल्स एवढ्या भेटलेल्या आहे. आय थिंक 3 6 7 8 9 10 रिफिल्स आहे पेन धरून. तर असं भेटलेलं आहे एवढं मॅजिक बुकमध्ये. त्याच्यानंतर मग मला घेतलेले मी कप, इतके छान आहे, व्हाईट मॅट फिनिशमध्ये आहे. ते साफ करायला आपल्याला डिशवॉशरला लावून देईल. तर बघू शकता असे घेतलेले आहे. जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे पण नाही, एकदम मस्त आहे. तर हा 6चा सेट ना 250 रुपयाला होता, पण मला 200ला त्यांनी दिला. तर बघू शकता. तर असे 6 कप घेतलेले आहे मी. दाखवते. सगळे बघून घ्यावं लागतं तिथे. तर असे 6 कप घेतलेले आहे, बघू शकता. खूप मस्त आहे. व्हाईट, ऑफ व्हाईट आहे आणि मस्त ब्लॅक त्याला वरती लाईन आहे. आणि खूप छान आहे, रेस्टॉरंट सारखीच आहे, बघू शकता. एकदम मस्त. त्याला थोडी डिटेलिंग आहे, अशी व्हाईट म्हणजे ब्लॅक डॉट्स आहे त्यावर. आणि खूप मस्त आहे. तर आता मी हे सगळे डिशवॉशरला लावून देणार. तर खूप कधीचे घ्यायचे होते, मग मी हे कप घेतले, मला खूप आवडले. त्याच्यानंतर मग केरळचे मॅजिक बुक्स वगैरे असे घेतलेलं आहे. तर इथे ना इयरिंग्स घेतलेले आहे, बघू शकता. ही अशी पिंक कलर मध्ये मस्त. नंतर ही सिल्वर मध्ये आहे. तर ह्या मला असे इयरिंग्स खूप आवडतात. माझे आधी पण घेतलेले आहे भरपूर. तर जसं शॉपिंग आजची तर आधी गेली होती डोंगरीला, तर हे घेतले होते मी कानातली, बघू शकता. अशी मला रिंग्स टाईप खूप आवडतात. नंतर मग हे घेतले आता आज एवढे. तर ते कसा होता माझा पूर्ण ब्लॉग. मला ना पॅन्ट्री क्लीन करायची होती, पॅन्ट्रीमधलं सामान काढायचं होतं, पण मग जमलंच नाही. त्याच्यानंतर मग कियाराचे शूज इकडे तूच दाखवचं. तर इथे कियारा आमची क्रॉक्स दाखवते तिचे. न्यू क्रॉक्स घेतलेले आहे, हो ना. तर असे मस्त घेतलेले आहे, सेम माझ्यासारखेच. माझी पण पिंक आहे असे. तर मस्त मिळाले हे. घालू थांब. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. मला ना पॅन्ट्री पण क्लीन करायची होती, दुपारी पण काही जमलंच नाही मला. त्याच्यानंतर मग म्हटलं तुला जाऊ कुठेतरी बाहेर. मग मेन रोडला गेलो होतो, तिथे सॉक्स वगैरे घेतले यांसाठी. आणि त्याच्यानंतर मग
इकडे गेलो डोंगरे वसुगृह मैदाना म्हणजे प्रदर्शनामध्ये गेलो तर आता भरपूर साऱ्या वस्तू काढल्या आणि ते कार्विंग तर इतकं छान आवडलं मला ते लाकडावरचं कार्विंग. तुम्हाला पण कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. खूपच छान कला आहे. तर म्हणजे दिसतात पण तसे छान घेतल्यानंतर. एवढ्या अशा वस्तू आणलेल्या मी आहे. आणि हां कियारा एकच काढून आणते तर हे सुद्धा घेतलं होतं जवळच्या मार्केटमधून कियारासाठी. हो ना. तर ती नवीन नवीन एकदम टेडी इतके जमा करते आता ती वेगवेगळे सॉफ्ट टॉईज असं घेतलेलं आहे. हां डक आहे ना. हां तर मग असं घेतलं. मला महत्त्वाचे ना कप छान मिळालेले आहे. तर मी आता हे कप सगळे ना डिशवॉशरला लावून देणार आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.